बातमी कोकणातून चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीत पुराचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। वाशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नाईक कंपनी परिसरात बाजारपेठेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी चिपळूण शहरामध्ये शिरण्याला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे नाईक कंपनी परिसरामध्ये आणि आपण माझ्या मागे पाहताय या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या पुराचं जे पाणी आहे ते शहरामध्ये आता शिरण्यास सुरुवात झालेली आहे। वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे चिपळूण नगरपालिका प्रशासनाकडून व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती शहरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा मदत कार्य लागलं तर तात्काळ मदत पोहोचवण्यात यावी यासाठी एनडीआरएफची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या वतीने देखील अनेक जे नगरपालिकेच्या कर्मचारी आहेत त्यांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर सकाळपासून पावसाचा जो जोर आहे हा चिपळूण परिसरामध्ये वाढताना दिसतोय। खेडमध्ये देखील अशाच पद्धतीने जगबुडी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि खेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। चिपळूण शहरामध्ये काही वेळापूर्वीच पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नागरिक देखील काळजी घेत आहेत आणि आपली जी वाहनं आहेत ती देखील सुरक्षित ठिकाणी हलवताना पाहायला मिळतात। व्यापारी वर्गातून देखील सतर्कता बाळगली जाते आणि ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत। पावसाचा जोर जर वाढत राहिला तर चिपळूण शहरामध्ये पुन्हा एकदा पुराची जी पूर परिस्थिती आहे ती निर्माण होऊ शकते असं सध्या चित्र पाहायला मिळते। स्वप्नील घाट, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।